त्यामुळे युअर टर्न. ते म्हणतात ना, ज्याला जे मिळते त्याला त्याची किंमत नसते. ते खरंच आहे बघा. अनिका म्हणली तिला न्यूक्लिअर म्हणजेच विभक्त फॅमिली आवडते. अनिका, तू एक गोष्ट विसरतेस. तू लई नशीबवान आहेस का तुझ्या घरी आई वडील आजी आजोबा सगळे आहेत. भरलेलं कुटुंब मिळालंय तुला. आणि तुला अप्रूप आहे स्वातंत्र्य आणि एकटं राहण्यात. बघा की काय गंमत आहे. इथं आमच्यासारखी पोरं कुटुंब मिळावं माणसं मिळावं म्हणून घुटमळतात. मी तर म्हणतो कुटुंब विभक्त असो नाहीतर एकत्र, कुटुंब असणं लय महत्वाचं असतं. आता त्यात प्रत्येक जण म्हटल्यावरती वादविवाद होणार, प्रत्येकाचे विचार वेगळे असणार. असं असलं तरी त्या कुटुंबाचं मन एक असलं पाहिजे. एकमेकांना सांभाळून घेणं, समजून घेणं, काळजी घेणं, हे जिथं असतंय त्याला कुटुंब म्हणतात. आता बघा की आपल्या वर्गातले किती पोरं पोरी आहेत जे त्यांच्या फॅमिली सोबत राहतात. आणि मग आहे आमच्यासारखे जे 500-600 किलोमीटर लांब राहतात आपल्या फॅमिलीपासून हॉस्टेलवर. अहो रोज मेसच्या दादा आणि मावशीच्या हातचं जेवण जेवताना आईच्या हातची चव आठवते. काय चुकलं, काय चूक भूल झाली तर आईनं दिलेलं धपाट आठवतोय. काय गोंधळल्यासारखं झालं समजलं नाही तर आबा आठवते. कारण त्यांच्या आयुष्यातले अनुभव तर आपल्याला कामाला येतात की नाही. मनात काय घालमेल असेल किंवा मन भरलेलं असेल ते मोकळं करायचं असेल तर बहीण भाऊ नाही मिळालं मला. ज्याला ढवळाढवळ म्हणताय की नाही ते मला आपुलकी आणि प्रेम असं वाटतं. अहो प्रत्येक नात्याची एक वेगळीच गोडी आहे. आपल्या आयुष्यातलं प्रत्येक नातं आपल्या जडणघडणीत एक मोलाचा वाटा उचलत असतं. आणि म्हणूनच मला वाटतं की एकत्र कुटुंब लई भारी आहे. आपल्याला आपल्यापेक्षा मोठ्यांचा आशीर्वाद लागतोय. आपल्या मतांना सहमत करणारी आपली आई बी लागते आणि आपल्याला आदर्श मानणारे आपले लहान बहीण भाऊ बी आपल्याला लागतात. तरच तर जगण्याची मजा आहे की नाही. आपण ज्याला स्वातंत्र्य म्हणतो ते खरंच स्वातंत्र्य आहे का स्वैराचार आहे हे सांगायला आपल्या कुटुंबाचं आपल्यावरती बंधन असणं लय गरजेचं असतं. एकमेकांच्या गरजेला पडणारा, एकमेकांच्या सुखदुःखात साथ देणारा समाज घडवायचा तर तो एक असा कुटुंब झाला पाहिजे. आणि म्हणूनच मला वाटतं एकत्र कुटुंब हे लई महत्वाचं असतं. आणि ह्याची सुरुवात आपण आपल्या एकत्र कुटुंबापासून केली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणूनच एकत्र कुटुंब लई महत्वाचं आहे. धन्यवाद. अरे थांबा थांबा थांबा, एक गोष्ट तर विसरलोच. मगाशी अनिका म्हणली की सासू सासरे नणंद दीर ह्यांची अडचण कशाला पाहिजे. ते बरोबर बोलली बघा ती. अरे मी काय म्हणतोय ते ऐकून तर घ्या. ती म्हणते ते एकदम बरोबर आहे. आता आपण एखाद्या परक्या घरी गेलो आणि तिथं अचानक अनोळखी माणसांची गर्दी झाली तर आपल्याला कसं वाटेल. ती माणसं नकोशी वाटणारच की. आणि जर लगीन झालं तर दोन बाजूची आपापली माणसं त्यांच्या बाजूच्या अपेक्षा घेऊन येतात आणि मग वाद होतात. आणि म्हणून तर आपल्याला ती माणसं नकोशी वाटायला लागतात. जोवर आपण त्यांना आपलं मानत नाही तोवर कुटुंब कसं बनणार. त्यासाठी गरजेचं काय असतंय, त्या घरातल्या प्रत्येक माणसानं ती येणारी जी सून असते तिला पोरीसारखं वागवावं. आता नव्या नवरीला ते घर परकं वाटणारच की हो. जोवर तिला मान सन्मान माया प्रेम मिळत नाही तोवर तिला ते घर आपलं कसं वाटत. आणि तसंच झालं तर आपल्या सासऱ्यांकडे आपण बा म्हणून आणि आपल्या सासूकडे आपल्या आई म्हणून आपण बघू. आपल्या नवऱ्याचे आई वडील आपला आई वडील, त्याची बहीण आपली बहीण, त्याचा भाऊ आपला भाऊ असं जर आपण मानायला लावलो तर मग विषय संपतोच की. कसलीच अडचण येणार नाही, होय की नाही. आपल्या बोलण्यातनं वागण्यातनं आपण जर त्याला आपली नाती मानायला लागलो तर मग अडचणच येणार नाही हो.
शेवटी फक्त नात्याला नाव वेगळं असतंय हो, बाकी काही नाही. उलट भरलेलं घर असलं की नाही तर घरातली सगळी माणसं आपल्याला मदतीला येतात, आपल्याला पाठिंबा देतात. मग आपण आपली सगळी स्वप्न पुरी करू शकतो. शेवटी कसं आहे, स्वतंत्र असणं आणि मोकाट असणं ह्यातला फरक तेव्हाच कळतो जेव्हा कुटुंब एकत्र असते. त्यातनं आपण भारतात राहतो. आपल्या समाजाचं जे सगळ्यात महत्त्वाचं नैतिक मूल्य आहे ते म्हणजे अयम निजहा परोवेती गणना लघुचेतसाम उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. हे माझं किंवा हा माझा असा विचार संकुचित वृत्तीची माणसंच करतात आणि उदार मनाची लोक सगळ्या पृथ्वीलाच त्यांचं कुटुंब मानतात. अहो म्हणून तर आपल्या संसदेच्या प्रवेशद्वाराला बी हेच कोरलं गेलंय आणि मी बी आपल्या माऊलींचं हे वाक्य आदर्श मानते. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला. गुलाब भाईचा गुलमोहर ही हिचा तळहाताच्या रेषांवरती ताबा ही हिचा वादळ वारे हिचेत सारे हिच्याच बोरी बाभळी कमळी कमळी. गुरुजी नमस्कार करतो. शुभम भाऊ, तू आज एकटेच आलात? अन्नपूर्णाताई नाही आल्या? कशा आहेत त्या? आणि बाबांची तब्येत कशी आहे आता? बाबा बरेच आहेत म्हणायचं. आई पण बरी आहे. आईने प्रसाद पाठवलाय. गुरुजी आईला माझी बायको गौरी आणि माझ्या मुलीच्या बाबतीत खूप हुरहुर लागली हो. त्यांचा विचार करून ती खूप अस्वस्थ होते. सारखे सारखे त्यांचे विचार येतात आणि मग त्यांच्याबद्दलची काळजी वाढू लागते. साहजिकच आहे. त्या कशा आहेत आणि त्या सुखरूप आहेत ना यासाठी आईने कौल लावून बघायला सांगितलंय. हरकत नाही. माझी एक पूजा आहे, ती आटोपतो. त्यानंतर आपण कौल लावू. तोपर्यंत दर्शन घ्या. बरं.